पोपटे एवढा आळस आलाय का तुला? हाना राव कर म्हणत जा पुण्याला परत. तुला तर उलट टांगीन खालून मिरची दुर्दीन मध्ये बोलला परत तर दुरच येतोय तो खाली डोळ्यात जातो हे पण पोपट्या हा. तुझ्या मोबाईल मध्ये एखादा रील तरी काढ राव टाइमपास आपण कायचा मोबाईल चायनाचं डबड आहे ती चल छैया वाला त्याच कायचा रील काढितो. मग कोणत्या मोबाईल मध्ये त्याच्यात काय अरे होतंय? मोबाईलला चांगली क्वालिटी लागती मग ते रील चांगली येते व्हिडिओची क्वालिटी तेव्हा लोक बघत असतात. आणि आपल्या गावातले ते खालच्या आळ्याचे पापे आणि ते कसे काढित आहेत ते किती फेमस झालेत राव पापे. त्यांच्याकडे मोबाईल चांगले येत म्हणून काढित. पण तुला सांगू तो आपल्या गावामधली सुगंध आहे ना सुगंधाचा नाद नाही करायचा बरं का रील स्टार मध्ये. अरे मिलियनला फॉलोअर्स गेलेत मिलियनला. तिच्याकडे ऍपल आहे. आणि हे तुला माहितीये का डिग्या अरे मस्त पैकी त्याला मिशा नव्हत्या ना तवा मस्त साडीने असायचं आणि चंपा बाय 2 रील बनल्या आणि मरणाचा फेमस झाला. जावा सटके टाकले आणि बंदच केलं रील बनायचं. 6000 होते ना. सारा दुनिया बघत येतावा नाही सांगायची गरज होती का हायची लाल लाल कलरची बांगडी का बस. हे बरं जाऊ दे त्याचं मरू दे पण आपल्याला रील स्टार व्हायचं. अरे स्टार व्हायचं पण मोबाईल नाही ना. तू घेऊन टाक ना आयफोन. घेऊन टाक ना एवढं सोपं आहे का? पैसे आहेत का खिशात? खिशात नाही ना. एवढे दिवस मग पुण्याला जाऊन काय केलंय पैसे? अरे शेविंग केलेत मी ते पैसे काढता येत नाहीत असे. शेविंग म्हणजे दाढी. दाढी म्हणते दाढी केली लय चोपी ना. हा बोल तू. घेऊन टाक ना त्या नावावर एखादा. अरे मा सिबिल खराब आहे. मग आता करायचं काय आता? तूच सांग काय करायचं. हा. आपण एक काम करू शकतो बा काय कोणात तरी नावावर मोबाईल घेऊ शकतो मग आपण हप्त्याचे पैसे भरू. गावात मग कुणाच्या नावावर मोबाईल घ्यायचा आपण? तू सांग कोणी आपल्या गावात हप्त्याने डेपुटी. डेपुटी तुला टाकाली एखादा हप्ता चुकला तर त्याच्याकडून आधी लागतो. ही आहे ना बुबा सांगायला. हा राव हे लगेच पोहोचल. सुगंधाकडे जायचं. देईन का पैसे दे. ए पोपट्याने जे आल्या म्हणल्यावर लगेच राजी होईल. फक्त तू पटायचं काम कर बघ तिला. माझं ऐकायचं नाही कारण मी ना गावात झालेलो भामटा. ते मला आहे ना धाराचं उभं करायचं नाही. मी वेळेस पैसे देते आपण आहे ना ऍपलच मोबाईल घेऊन टाक. चल चल मी हाला कुठं चल तू बाई घरी बळ. हा, तू नको येऊ तू जा. पेढे खायला. अरे काय पलटन काय म्हणतो डेपुटी? काय नाही काय म्हण पोपट मिठ्ठू आणि आमचा ह्यो बोलका बावला कुठं निघालेत? अहो एक काम आहे जरा येताना येतो पेढे घेऊन. काय मे जरा येताना तू पेढी घेऊन नेमकं कुठं चालली? डेपुटी हा तुम्ही उन्हात लाडू खाऊन ढ्यापासले का काय? तुम्हाला काय माहित मी लाडू खाल्लेले? काय तुम्हाला लाडू पहिल्यापासून आवडतेच ना. लाडू भाऊ आम्हाला पार्सल आलते आपले अशोक मोगळ आहेत का त्यांच्या घरी साईबाबाची दिंडी होती. आला आमटी भाकरी आणि लाडू होती. मंडळी गेलती लाडून ते घेऊन आली येतानी. आणि अशोकराव कसं आहे अशोकरावला माहिती डेपुटी लाडू आवडतात. एक 10-12 लाडू आणि बरं सगळे खाल्ले काय? सगळे नाही खाल्ले. 2-2 मी कसं आहे 2-3 दिवस उली पण दुपारी 3 पेढा खाणे. एकच दे ना पण मी जादा नाही द्यायचो. दे बाबा आपण कशाची पिढी आहेत काय? कशाचं म्हणजे? अहो अख्ख्या गावात जसं आयफोन नाही हा. ना तसं आम्ही आयफोन घेणार आहेत आता. मी स्वतःच्या मालकीचा आयफोन आयला मग पुण्याहून लय पैसा कमवून आणलेला दिसतोय गड्या. काय नाद नाही करायचा पोपट्याचा नाद. हा. तो म्हणला मी आहे ना तिकडं काय शेविंग केली शेविंग. सेविंग केली का? म्हणला बँकेच भरली तिकडे. याचे एवढे शेविंगला पैसे द्यायच्या आहे का नाही? हा शरीरा काढतो ना तुम्हाला आता बघा तुम्ही. हं. चल कोणती? आम्हाला अर्जंट काम आहे. घरी चल जा तू. आता घरी यांच्या नको नादी लागू. मोठा लोक आहे ती पुण्यात इन्व्हेस्टमेंट केली जातो. इथंच बोलून घेऊ. सुगंधा मारते याने आवाज. हे सुगंधा सुगंधा काय हो? घरात काय करीत असते तू उन्हात आणायची रे? मग आता काय करायचं? काय करायचं काम मग? करायचं नसतं का घरात? लय गरम होतं बाबा. 41 टेम्परेचर आहे आजचं. 41. गावाकडे सहनच व्हाय ना मला तिकडे एसी लावायची सवय ना. मी 24 तास एसीत असतो. हो मग तुम्हाला ते माहिती नाही ते आता हातात घेऊन फिरायचा फॅन असतो तो घेऊन हिंडायचा ना. अका ह्यो मा फॅन आहे आणि तो त्याचा फॅन आहे. हा. मी हवा यायचं म्हणते. पोपटराव तुम्ही पण लय अवघड आहे. अगं तुला असं पाहिलं ना काय होतं? मिठू मिठू बोलल्यासारखं वाटतं ग मला. तुम्हाला मी लय वेळ सांगितलं तो मिठू मिठू तुमच्या भंगारामध्ये नेऊन गाला. काय म्हणता जेवण झाले का? कायचे जेवण सकाळी झालेले आहेत. आता म्हणलं जेवण करायचं नाही पहिलं सुगंधाकडे जायचं. का बरं जेवायला? जेवण नाही बाबा सांगायला पाहिजे ना सुगंधाला. तू घरात कशाला बसत जाती मस्तपैकी उन्हाच्या तडाखे ना इथं वाटेवर रील काढीत जा ना.
हो एवढं गरम होतं कुठं रील काढता. त्याला काय होतं गरमीचं रीलचं काय आलं याच्यात? मला एकदा थेट हडपसर लायचं रील आलता. काय? आयला काय कमेंट काय राहायचं रीलला. नाद नाही करायची. एक नंबर रील. महाराष्ट्रात 3 नंबरला असेल ती 3 रीलच्या बाबतीत. ती नाही एकला असेल. 1 नंबरला का? हा पण तुला सांगतो पोपट सारखा माणूस नाही बरं का. हा ते जाऊ द्या मला नका काही सांगू ते. अहो माझ्या घरी लय रील काढता येतात मला माहिती का. इतके रील पेंडिंग पडले ना मला एडिटच करता येत नाही चांगले म्हणून मी टाकत नाही. टाकेत कळसन गावाला वळसा. एडिटर तो शेजारी बसलाय. मोठे मोठे पिक्चर एडिट केलेले आहेत. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. अयो तो तुम्ही एडिट केलाय? नाही त्याचा एडिटर माझा मित्र आहे. त्याने पण शिक्षक केलं मला. त्या अशोक भोंगळ आणि दीपक देशमुख माहिती रावरीचे. हा ते पहिले ते गावरान मेवाचे इलेक्ट्रिक आणि प्रोड्युसर होते काहीतरी आहे ना? त्यांनी मी मला शिकलेलं एडिटिंग करायचं. लय लोकांकडून शिकलेलो आहे मग मी. तुम्ही काय एडिट केलं आतापर्यंत टाइमपास म्हणजे? टाइमपास. टाइमपास म्हणून एडिट करतो मी. आणि मला इतकं एडिट येतो ना पुण्याहून सुद्धा व्हिडिओ येते. सांग नाही हिला. ए नाद नाही करायचा आपल्या पोपट्याचा. आता अरे ते मुंबईचा कलेक्टरचा पोऱ्या इथं एडिट करायला आलता आपल्या वडाखाली. खरंच जादा होते. अरे पुण्याहून लोक व्हिडिओ पाठवतात मला आणि मला म्हणतात एवढे एडिट करून द्या. हा फुकट एडिट करून देतात तुम्ही? हा आता माणूस किती माझं मी त्यात जा एडिट करून. एक नाही 10 देईन पण मोबाईल नाही चांगला माझ्याकडे. हो मग माझ्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ काढायचे आणि त्यात एडिट करायचे. नाही मोबाईल पाहिजे स्वतःचा. मला बिरील काढायची लई इच्छा आहे पण मोबाईल नाही ना. तिने भांडत आहे सगळं. तुम्ही पुण्याला गेले एवढे पैसे कमवले मग तुमच्याकडे मोबाईल नाही घेता येत काय चांगला? अगं लई ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून ठेवले सेव्हिंग केलंय त्यामुळे मोबाईलला पैसेच नाही. मग ती सेव्हिंग मोडा ना. मग नाही मोडू शकत. ती शिबिल आहे ना शिबिल हा ते तिथं सेव्हिंग केलेली मी खराब झालेलं आहे ते. मग ते म्हणतात का आत्ता नका मोबाईल घेऊ. सिबिल सेव्हिंग केलं आणि मग ते सिबिल म्हणे का मोबाईल ना घेऊ आता? सध्या मोबाईल नाही घेऊ शकत मी. ते अडकलेत ना पैसे तिथे. हा लॉक लावलंय त्याला लॉक टाळ. मग यांना सांगा ना यांचं सिबिल असेल ना मग तुमचं पण मोडेल आहे का हो? काय ते सिबिल काय म्हणतात ते? मोडेल माझं आपलं घर मोडलंय स्विमिंग कडून व्हायचंय. आम्ही भाड्याच्या घरात राहतोय. मग एखादा हप्त्या बिप्त्यावर पाहिजे ना. तेच विषय. पैसे कोण भरीन डाऊन पेमेंट? अरे ते पण आहे. मग आता कसं करणार ना? कसं करणार म्हणजे एवढं काय टेन्शन घ्यायचं? तुला एडिट करायचं का नाही व्हिडिओ हा म्हणजे ना घेऊन त्याला मोबाईल. हा तो सगळे दिवसाला 10 व्हिडिओ एडिट करून देईन मी. मग बाबा आणि मग मी त्याचं डाऊन पेमेंट करायचं? डाऊन पेमेंट भर हप्त्याचं टेन्शन घेऊ नको. फक्त मी ऑनलाईन नाही जाणार. मी कॅश आणून देईन तुला. हा. बँकेत कशी टाकायचं तू बघ. ती महिन्याच्या पहिल्या तारखेला तुला हातात कॅश लगेच. फक्त डाऊन पेमेंट भर. मोबाईल आला का तो दिवसाला 10 रील एडिट. खरंच आहे? दुसऱ्याचं कामच घेणार नाही मी. तुम्ही हप्ते मला वेळेवर आणून द्याल का? 1 तारखेला तुला पैसे आणून देईन. हप्ता किती तारखेचं घे. पोपट्या फसू नको बरं का. नाही तर सुगंधा मग फसल्यावर डेंजर होई ना. बाबा तुम्ही हप्ता जर नाही भरला ना तर माझा नवरा मला इथून घेऊन जाईन मुंबईला. ठेवायचंच नाही इथं. अरे. लोकांना मोबाईल देते काय म्हणून तू घेऊन? माझा एडिटचा व्यवसाय चालू होईल ना. मला पैसे भेटते. मी तुला हाय. 1 तारखेला देणार. लय पैसे कमी त्यो नाद नाही करा. पण पोपटे इमानदार आहे बरं का. माझा मित्र म्हणले इमानदार असणार तुला तीच माहिती भीती वाटते हो तुमचा मित्र आहे म्हटलं. नाही जहागिरी जाईन पण फुगिरी नाही जाणार त्याची कधी. असं आहे का? एडिट करून देईन 10 व्हिडिओ दिवसाला. बर कधी घ्यायचा मोबाईल? आजच घेतला असतं. तू पैसे तयारी कर. आम्ही थोड्या वेळाने परत येतो पैसे घ्यायला. किती पैसे भरावं लागेल? डाऊन पेमेंट काहीतरी 1 लाखाचा मला 50,000 रुपये भरावा. 5 25 पैसे नाही आपल्याकडे एवढे. जा तुम्ही इथून. 10,000. 10 10,000. नाही एवढे बी नाही तर 5,000. 5. हा होईल ना. बरं ठीक आहे 5,000. देते मी तुम्हाला ऑनलाईन पाठवून मी तुम्हाला. ऑनलाईन नाही. बरं हा जमून हा चालेल. चालते. मग मोबाईल घेऊ आपण. हिचे सगळे व्हिडिओ मी एडिट करू. बघा बरं का. हे हो. आणि जर नाही तर मोबाईल मी परत घेऊन टाकेन तुमच्याकडून. विषयच नाही. मी गावात आहे तू गावात आहे. चालतंय मग चल. तुमच्या भरोश्यावर. नाही ते तुम्हाला डोक्यावर आलेले केस आहे ना काढून घेईन सगळे. किती तरी मोजा लागतील. काढे. टाइमपास नको. चल चला आपण मोबाईल पेढी बिडी आणावं लागते ना. मोबाईल घ्यायचा म्हणजे एवढा मला मागत. लवकर या. चला पुढं मोबाईल आणायला. कोणचा मोबाईल? आयफोन कोणला आणायचंय? मला. काय तू काय डोक्यावर पाडा काय? सकाळ सकाळ मशीने डोक्याला शिंग घातलं तो. डोक्यावर मी नाही पडलेलो. मग? डेपुटी माझ्या वयाचे कमी वयाच्या पोरांतर आयफोन आहेत आणि मी वापरतो अँड्रॉइड. मला आज तसल्याही परिस्थिती मोबाईल द्यायचा. हप्त्यावर द्या नाही तर कॅश द्या.
तो वयाच्या पोरात अँड्रॉइड ते पोरं कामं करतात आई बापाला मदत करू लागत आहेत. तू माहिती कामाला आहे तरी मला मदत करू लागत नाही. आई ती भाकरी तोडी देतो. तुला कुठून आयफोन घेऊन देऊ मी? रील काढायला. काय करायचं? रील रील काढून तू पोट भरणार आहे का नालाय का? फेमस. काय फेमस काय होतो? मग आधी स्वतःच काहीतरी बघ. फेमस व्हायला चालला. फेमस होऊन पोट नाही भरत भाऊ. आता कष्ट करावं लागत आहेत. पलीकडला रावल्या काय करतो रावल्या? काय फेमस झालाय. रावल्याच्या बापाचं दुकान आहे. रावल्या त्याच्या दुकानात मदत करतो बापाला. शाळा शिकवतो. तुझ्यासारखा नाही हिंडत परिदेवानी. मी काहीच ऐकणार नाही, मला मोबाईल द्यायचा. कमून एवढा नादावला मोबाईल? काय आलं तुला? अहो ते सुधांचा वहिनी हा ते पोपटरावचा त्यांचा काही संबंध नाही. हा तरी त्यांना आयफोन घेऊन देऊ राहिले, ते पण हप्त्यावर. कोण घेऊन देऊ राहिल्यात? सुधांचा वहिनी. आणि मी तर तुमच्याकडे त्याच्यापासून तर आम्हाला हा. राव तुम्ही आयफोनच्या ऐवजी ते अजून मोठा काहीतरी घेऊन द्या, पण घेऊनच द्या मोबाईल. नाही तुला आयफोन देतो, ऍपलचा लॅपटॉप देतो. नाही आयफोनच नाही. आयफोनच घेऊ ना. हा. म्हणजे तू काम करशील म्हशीच्या पुढं बसून. कारण आल्या का तुला अभ्यास नव्हे ना तेवढे पुस्तक आणून टाकलीत ते म्हणणं सांग, मला आयफोन द्यायचा. पोपट्याला कोण सुगंधाताई घेऊन देणार आहे? हा त्यांना घेऊन देणार आहेत हप्त्यावर का? हप्त्यावर. एक काम करू आपण जाऊ. मी सुगंधाताईला म्हणतो तुम्हीच हप्ते भरा, मग मी सुगंधाताईला पैसे देतो. चल सुगंधाताई. म्हणजे लोक तर काय म्हणायचं मी घरचा असल्या तर. नाही ते घे ना हप्त्यावर. सुगंधाताई साऱ्या गावालाच वाटायला लागले, तुला देते. चल बघू चा. सुगंधाताईला आवाज दे बरं. वहिनी, अ वहिनी, डेपुटी आले. सुगंधाताई ते आमच्या डिगूला आहे ना रील काढायसाठी एक हप्त्यावर मोबाईल घेऊन द्या ना ऍपल. तुमच्या डिगूला रील काढायचे हा आणि मी का बरं? तुम्ही घेऊन द्या ना, तुमच्याकडे काम करतो तो. नाही आता तुम्ही अख्ख्या गावातल्या लोकांना आयफोन घेऊन द्यायला लागलेत. पोपटरावला जाल्याला. मग आमच्या डिगेने काय केलं गरीबांनी? अहो ते पोपटरावला का बरं घेऊन देते? ते माझं काम करणार आहे म्हणून. काय काम करणार आहे? हो मी जे रील काढते डेपुटी ते एडिट करून देणार आहे ते मला चांगले चांगले. अहो पोपटराव काय मोबाईल घेऊ आणि शकत ते नाही. मला पैसे आणून देणार आहे हप्त्याचे. कोणाचे दिलेत पोपटरावने आतापर्यंत? पुण्याला गेलेत, पुण्याचे लोकांचे बी पैसे ठेवून आलेत ते. तुम्हाला सांगतो ह्यो माझ्या मागा लागलाय की मला हप्त्यावर मोबाईल घेऊन द्या. मला सांगा हप्त्यावर तुमच्या हप्त्यावर ते मोबाईल घेणार. हप्ता जर एखादा बाउन्स झाला त्यांनी पैसेच भरले नाही तुमचं सिबिल खराब होणार ना. आणि जर मला सांगा पोपटराव जर अर्ध्या रातची जर पुण्याला निघून गेला तर तुमचे हप्ते कोण भरणार? अहो तुम्ही तसं काही करणार नाही हो. मला सांगायचं काम होतं. मला शंका आली म्हणून सांगितलं. आणि याला बी एक मोबाईल घेऊन द्या तुम्ही. हा काय करतो नालाय का? शाळा शिकायची सोडून दिली. शाळा शिकायची सोडून दिली. नादी लागतात तुम्ही बी. तुम्ही ना त्या भोजन नका नादी लागू. हप्त्यावर जर एकदा कधी पळून गेला 70-80 रुपये तुम्हाला भरावं लागते ना हप्त्यावाले. आणि तुमच्या दारात येऊन बसतील. सोपं नाही. तुमचा हाय तो मोबाईल बी घेऊन जातील. खरंच वय? मग चल मोबाईल चल इकडे मोबाईल घेऊन. झाली तयारी सगळी. आता मस्तपैकी मोबाईल घेऊन टाकू. डायरेक्ट उद्घाटन आणि लगेच रील काढायला तयारी. आणि ठीक आहे जा मग. जा मग म्हणजे जा मोबाईल घ्यायला. पैसे पैसे नाही माझ्याकडे. अगं सगळी तयारी केली आम्ही. पेड्याचा बॉक्स घ्यायचा आपल्याला. आपण मोबाईल तुझ्या हाताने घ्या. आपल्याला नाही तुम्हाला मोबाईल मला हा नाही मग मला घ्यायचा, तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मग तुझ्या हस्ते मोबाईल घ्यायचा. त्याचा रील काढायचा. तो पोस्ट करायचा आहे. माझ्याकडे पैसे नाही आणि मी पैसे पण देणार नाही. कमून आता काय झालं? मी सगळी तयारी केली ती राव. मग काय अहो तुम्ही दोघ जण किती खोटे ना, मला सगळं माहित झालंय. काय खोटे काय? हा तुमचे ना पैसे बुडवायचा प्लॅन आहे म्हणून तुम्ही 15 माझ्याकडे रील करून देईन तुला रोजचे. नाही सांगितलं मी. मला रील पण एडिट नाही करायचे, मला काहीच नाही करायचं. माझ्याकडे पैसे पण नाही, मी पैसे पण देणार नाही. अगं खरंच दिले असते मी एडिट. नाही सांगितलेलं कळतं का? पैसे नाही माझ्याकडे आणि मी देणार पण नाही. निघा इथून. ते देईन तू महिना भरायचे आधी पैसे देणार आहेत सगळे. जातात तुम्ही दोघ जण इथून. नाही सांगितलेलं कळतं का? चल मला नाही घ्यायचं जा. ना काय जाओ फुकटे. मोबाईल घ्यायचा होता. झकमारी झाली. काशी केली काय माहिती. काय म्हण घेतला तर मोबाईल. अरे नाही ना नाही म्हणली राव ती. पैशाला कोणी काशी केली काय माहिती. ताशी नाही वनवाशी झाली. काय मॅच पिन लावून दिली. काय काय हा कुणाला? मी म्हणलो डेपुटीला सुधांना ते द्या पोपटरावला जालो बोल मोबाईल घेऊन देऊ राहिलेत. मला पण मोबाईल घेऊन द्या. काय वाटोळा केलं तरी मी. चांगला उचलू त्याला उचलू. देऊ का सोडून. मला मोबाईल घ्यायचा होता. डाऊन पेमेंट द्यायला तयार झाली ती. आणि तो कशी केली काय बरे. मला नाही काय काय नाही काय नाही जा भाऊ जा जा. काय हानी तो बाया मला नाही पाहिजे मोबाईल बरं.